श्री स्वामी समर्थ। दररोज 21 माळ जप करा, मनाला मिळेल अद्भुत शांतता। मन सतत अस्वस्थ राहतंय, विचार थांबत नाहीत, मग रोज काही वेळ स्वतःसाठी काढा। जपमाळ हातात घ्या आणि श्रद्धेने नामस्मरण करा। 21 माळ जपाची ही साधना तुमच्या मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी एक सुंदर आध्यात्मिक सवय ठरू शकते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका। तर स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर थकतं, पण त्यापेक्षा जास्त काही थकतं ते आपलं मन। एक विचार संपतो तोपर्यंत दुसरा विचार सुरू होतो। उद्याची चिंता, कालच्या गोष्टीची खत, कामाचा ताण, नात्यांमधील गैरसमज, मनाला जणू क्षणभरही विश्रांती मिळत नाही। अशा वेळी आपल्या संत परंपरेने आपल्याला दिलेला एक सुंदर मार्ग म्हणजे नामस्मरण। आणि जर तुम्हाला जपाची सवय लावायची असेल तर दररोज ठराविक वेळ शांतपणे बसून 21 माळ जप करण्याचा संकल्प करू शकता। पण लक्षात ठेवा, 21 माळ जप केला म्हणजे एखादा चमत्कार नक्कीच होईल असा दावा नाही। ही एक श्रद्धा, एकाग्रता आणि मनाला शांत बसण्याची साधना म्हणून करा। जपमाळ हातात घेतली की सर्वप्रथम मन शांत करा, घाई करू नका। डोळे मिटा आणि काही क्षण स्वामींचं स्मरण करा। मनात म्हणा श्री स्वामी समर्थ आणि मग हळूहळू जप सुरू करा। पहिली माळ करताना मनात अनेक विचार येतील। कदाचित काल काय झालं, उद्या काय करायचं, कोणाचा फोन आला, कोणतं काम बाकी आहे, सगळं आठवेल। पण त्यासाठी स्वतःवर रागावू नका। मन भटकणं स्वाभाविक आहे। जेव्हा लक्ष दुसरीकडे गेलं तेव्हा पुन्हा प्रेमाने मंत्राकडे आणा। हीच तर साधना आहे। जपमाळेतील प्रत्येक मणी तुम्हाला पुन्हा वर्तमान क्षणात आणण्याची आठवण करून देतो। एक मणी एक नाम। आणि हळूहळू मनाची धावपळ कमी करण्याचा प्रयत्न। 21 माळांचा संकल्प करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। संख्या महत्त्वाची असली तरी भाव त्याहून महत्त्वाचा आहे। फक्त 21 माळ पूर्ण करण्याच्या घाईत जप करू नका। जप करताना शब्द स्पष्ट असू द्या। मन शक्य तितकं मंत्रांमध्ये ठेवा। तुम्ही स्वामी समर्थांचा जप करत असाल तर प्रत्येक वेळी नाम घेताना मनात स्वामींचं स्मरण करा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हळूहळू तुमचं लक्ष बाहेरच्या जगापासून आतल्या मनाकडे वळू शकतं। जप करताना मनाला शांतता मिळू शकते, एकाग्रता वाढवण्यास मदत होऊ शकते आणि दिवसातील काही वेळ स्वतःसोबत घालवण्याची सवय लागू शकते। म्हणून जपाकडे केवळ इच्छा पूर्ण करण्याचं साधन म्हणून पाहू नका। जप म्हणजे स्वतःच्या मनाला शिस्त लावण्याचा एक मार्ग देखील आहे। कधी मन प्रसन्न असेल तेव्हा जप करा आणि कधी मन दुःखी असेल तेव्हाही जप करा। कारण देवाचं नाम फक्त चांगल्या दिवसांसाठी नसतं, अडचणीच्या काळातही श्रद्धा टिकवणं महत्त्वाचं आहे। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जप करताना आपल्या जबाबदाऱ्या विसरू नका। आरोग्य, शिक्षण, काम, कुटुंब किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर आवश्यक ते प्रयत्न आणि योग्य मदत द्या। नामस्मरण हे त्या प्रयत्नांना आधार देणारी आध्यात्मिक सवय असू शकते। 21 माळ जप करण्याचा संकल्प केला असेल तर सुरुवातीला वेळेचं नियोजन करा। दररोज एकाच वेळी जप करण्याचा प्रयत्न करा। जिथे शक्य असेल तिथे शांत आणि स्वच्छ जागा निवडा। जपमाळ आदराने हातात घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, जप करताना मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना ठेवा। आजपासून स्वतःला एक छोटासा संकल्प द्या, मी दररोज काही वेळ स्वामींच्या नामस्मरणासाठी देईन। माझं मन भटकलं तरी मी पुन्हा नामाकडे येईन, घाई करणार नाही आणि श्रद्धेने माझी साधना सुरू ठेवीन। 21 माळ पूर्ण झाल्यानंतर काही क्षण शांत बसा, स्वामींचे आभार माना आणि मनात म्हणा,
स्वामी समर्थ, माझं मन शांत ठेवा, योग्य विचार करण्याची बुद्धी द्या, संकटात धैर्य द्या आणि माझ्या हातून चांगली कर्म घडू द्या. कदाचित एका दिवसात मोठा फरक जाणवणार नाही, पण एखादी चांगली सवय सातत्याने केली की तिचा परिणाम आपल्या दिनचर्येत आणि मनाच्या अवस्थेत जाणवू शकतो. म्हणून आजपासून सुरुवात करा. 21 माळ जमत असतील तर श्रद्धेने करा, जमत नसतील तर आपल्या वेळेनुसार कमी जपापासून सुरुवात करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संख्या नाही, सातत्य, श्रद्धा आणि मनापासून केलेलं नामस्मरण. स्वामींचं नाम आपल्या ओठावर असू दे, मनात श्रद्धा असू दे आणि आपल्या कर्मात प्रामाणिकपणा असू दे. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.